राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांच्या नावाने बनावट अकाउंट। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांच्या नावाने इंस्टाग्रामवर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट अकाउंट काढून तरुणींशी गैरकृत्य करणाऱ्या तौहीद शेख वय वर्ष 18 राहणार करनूर या तरुणाला मुरगुड पोलिसांनी अटक केली आहे। सदर बनावट अकाउंटवरून या तरुणाने अनेक तरुणींशी शीतल फराकटे यांच्या नावाने चॅटिंग करण्याचा प्रयत्न केला। यावेळी तिने शीतल फराकटे यांना फोन करून संपर्क केला असता शीतल फराकटे यांना सदर घटना समजून आली। त्यानंतर शीतल फराकटे यांनी तातडीने आपले कार्यकर्ते व कुटुंबियांच्या मदतीने फेक अकाउंट उघडणाऱ्या तौहीद शेखची माहिती घेतली। सोमवारी दुपारी त्यांनी मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली। यानंतर पोलिसांनी तौहीदला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बंद लागत होता। यानंतर त्याने एक व्हिडिओ तयार करून आपण शीतल फराकटे यांचे फेक अकाउंट तयार केल्याची कबुली करून आपण त्यांची माफी मागण्यास तयार आहोत असं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। करनूरमधील तौहीद शेख नावाचा एक मुलगा आहे। या इस्मानं इन्स्टावर माझा अकाउंट काढलं, एकतर मला विचारलं नाही आणि माझे सगळे फोटो जे मी नेहमी अपडेट रोजचा जो माझा अपडेट असतो ते सगळे फोटो त्याच्यावर शेअर केले। अकाउंट न विचारता काढलंच, पण त्याबरोबर अनेक मुलींशी त्या अकाउंटवरून त्यांनी चॅटिंग केलं। बऱ्याच मुलांच्या बरोबर पण कदाचित केला असेल, कारण त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे। त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की मी अनेक जणांच्या बरोबर बोलले। त्यातील एका मुलीबरोबर तो बोलत असताना त्या मुलीने मला स्क्रीनशॉट पाठवले की ताई तुम्ही असं कसं सांगू शकता की एखाद्या मुलाबरोबर बोल म्हणून। तिला आश्चर्य वाटलं। त्या मुलीच्या धाडसामुळे कदाचित आम्ही हे सगळा शोध घ्यायला सुरुवात केली। 2-3 दिवसापूर्वी तो मुलगा सापडला आणि आम्ही काल रात्री मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। काल रात्रीपासून तो मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये। अशा काही प्रवृत्ती असतात की आम्ही नाही बोललो तर कुणीच बोलणार नाही आणि आम्ही यासाठी पुढे नाही आलो तर या बळावत राहतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी व्यक्ती राजकीय आयुष्यामध्ये किंवा तिच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना नेमकं तिला बदनाम करण्यासाठी हा कुणाचा डाव असू शकेल किंवा याच्या पाठीमागे नेमका कोण मास्टर माइंड आहे हा शोध या निमित्तानं लागेल। आणि ज्या मुलींच्याबरोबर चॅटिंग केली आम्हाला अजून हे सुद्धा समजलं नाही, कदाचित त्यानं कुठल्या तरी मुलींना भेटायला सुद्धा बोलवलं असेल। काय काय घडलं हे अजून समजलेलं नाही। तपासाच्या दरम्यान हे उघड होईलच। त्या मुलींनाही न्याय मिळेल आणि या निमित्तानं जी ही घाणेरडी प्रवृत्ती आहे राजश्री शाहू महाराजांच्या या भूमीमध्ये चालणार नाही आणि मी तरी चालू देणारच। यानंतर संध्याकाळी मुरगुड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केला। संबंधित तरुणाने काही मुलींच्या नावानेही फेक अकाउंट तयार केल्याची चर्चा आहे। या बनावट अकाउंटवर त्याने सुमारे 700 फॉलोअर्स तयार केले आहेत। या माध्यमातून त्याने आणि कुणाशी चॅटिंग केलं आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग